आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सर आहेत. सर, गेल्या 3 दिवसांपासून राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. एकंदरीत काय कशा संदर्भात या बैठका आहेत आणि पक्षाची भूमिका कशी असणार? नाही, पक्षाची भूमिका स्पष्ट शब्दामध्ये काल पवारसाहेबांच्यावर चर्चा झालेली आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे. काल पवारसाहेब 2 दिवस सुप्रियाताई आम्ही सगळेजण एकत्र बसून महाराष्ट्रातली संघटना मजबूत करायची, चांगल्या प्रकारे संघटनेमध्ये बदल करून चांगल्या प्रकारची संधी द्यायची आहे आणि लोकांना काम करायला सुरुवात करायची आहे. आज अल्पसंख्याकांची बैठक होती. अल्पसंख्याक महाराष्ट्रामधला असलेल्या सर्व अल्पसंख्याकांची बैठक झाली. अल्पसंख्याकांना आम्ही कार्यक्रम दिलेला आहे. आम्ही स्वतः दौरे करतोय. आता राज्यभर दौरे आमचे 2 ऑक्टोबरपासून सुरू होतील. त्याच्या अगोदर पक्षाची पूर्णपणाने जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांची आणि जिल्ह्याची बैठक ही अध्यक्षांची आमची झालेली आहे. त्या ऑक्टोबरपासून तुम्हाला पक्षाच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणात कार्य करणारी कार्यकर्त्यांची टीम आणि पक्ष रन झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. एक महत्त्वाचा मुद्दा होता की सातत्यानं राष्ट्रवादींच्या खासदारांच्या पंतप्रधान मोदींसोबत असतील भाजप नेत्यांसोबतच्या बैठका सुरू होत्या. त्यावरून राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत होतं. पवार साहेबांनी नेमकं काय सांगितलं, कशा पद्धतीने पुढची भूमिका आणि कार्यकर्त्यांना मेसेज दिला? असं आहे की मला वाटतं की मागच्या वेळेला पण मी सांगितलं, काही लोक जाणीवपूर्वक ह्या पक्षाच्या असलेल्या याच्याबद्दलची चर्चा सातत्याने करत आहेत आणि ती चर्चेमध्ये शंकेचा वाव निर्माण व्हावा अशा प्रकारचं वातावरण निर्माण करत आहेत. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्ही आता पक्ष म्हणून चांगल्या प्रकारे काम करतो आहे आणि संघटना म्हणून या असलेल्या पार्टीच्या माध्यमातून पवारसाहेबांनी सांगितलं की पूर्णपणाने पक्ष हा आता ग्रासरूटवर उतरून सगळ्यांना न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका घ्यायची अशा प्रकारचा निर्णय. पूर्णपणे विरोधी पक्षाची भूमिका 100%. आता लोकांच्या प्रश्न आम्ही आंदोलन आज मुस्लिम समाजाच्या असलेल्या अल्पसंख्याकाच्या असलेल्या विषयासंदर्भात आमची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आम्ही स्पष्ट शब्दात ठरवलेलं आहे काय करायचं हे पण आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यांचे जिथे जिथे अन्याय होईल तिथे अन्यायाला आम्ही उतरणार. त्या ठिकाणी या असलेल्या देशात राज्यात ज्या तुम्हाला अस्थिरता राजकारणासाठी जातीवाद निर्माण केला जातो त्याच्या विरोधात आम्ही निश्चितपणे आवाज उठवणार. नवनाथ वाघमारेंनी एक आज वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी म्हटलंय की मराठा समाज ओबीसी समाजाची जी काही गोंडस मुलं मंत्र्यांची आणि त्यांची श्रीमंती बघून मराठा समाजाच्या मुली भारतात वगैरे अशा पद्धतीचे असल्या लोकांना जोड्याने मारायला पाहिजे. मी मागेही सांगितलं होतं, राजकारणासाठी कुटुंबातल्या लोकांचं अशा प्रकारचं वक्तृत्व करणं ही फालतू राजकारणाचं गत आहे. मग ते ओबीसी समाजाचा असो, मराठा समाजाचा असो किंवा कोणी असो, आम्ही जो आज विभाजन करतोय स्वार्थ राजकारणासाठी, समाजामध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतोय, हा मूर्खपणाचा बाजार आहे. जरा कोणी एखादी टिप्पणी केलं की लगेच पोलीस डिपार्टमेंट ॲक्शन घेते, एक मॅसेज दिला तर ॲक्शन घेतं. असल्या लोकांना उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे. ह्यांना का प्रोत्साहित करत नाही. अशी लोक भेटली त्यांना समाजामध्ये तोडवलं पाहिजे. अशी काय भाषा असते? हा कुठलं वक्तृत्व आहे? कुठल्या लोकशाहीमधला आहे? पहिल्या सरकारने याच्यावर कारवाई केली पाहिजे. हे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी मंडळी जन्माला आलीत ना, त्यामुळे या देशात आणि राज्यात हा बटवारा सुरू झालेला आहे. एक महत्त्वाचा प्रश्न की ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहिलं तर महत्त्वाच्या कार्यालयांना आगी लागतात. आज आयकर भवनला आग लागल्याचं पाहायला मिळालं. चर्चगेटच्या समोरच असलेले अत्यंत महत्त्वाचा एरिया आहे आणि त्या ठिकाणी आयकर संदर्भात अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र असतात. अशा सरकारी कार्यालयातील ज्या ठिकाणी पैशाशी व्यवहार आहेत अशा कार्यालयांनाच आगी लागतात. काय या पाठीमागे काय? माझ्या माहितीप्रमाणे सरकारने मागच्या वेळेला पेपरलेस अशा प्रकारचं कार्यालय असावं अशा प्रकारच्या नवीन नवीन संकल्पना आणल्या होत्या आणि मला असा असतानासुद्धा बऱ्याच ठिकाणी गेल्या काही महिन्यामध्ये केंद्रामध्ये, दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने आग लागलेली आहे, आयकर विभागाला लागलेल्या आहेत. आता देशाच्या महत्त्वाच्या असलेल्या ह्या डिपार्टमेंटला आगी का लागतात याचासुद्धा संशय व्यक्त होतो. मला वाटतं की यामध्ये काही कारण आहे का नाही याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि जर जाणीवपूर्वक आग लावण्याचा प्रयत्न होत असेल, काही फाईल नष्ट करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. एक शेवटचा प्रश्न की यात हे सगळं राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडतच आहेत. मात्र महाराष्ट्राचं पॉवर सेंटर ज्याला म्हटलं जातं मंत्रालयामध्ये अवघे 9-8 कर्मचारी कंत्राटी आहेत ज्यांच्यावरती मंत्रालयाच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी आणि 6 कर्मचारी हे मुख्य म्हणजे
मंत्रालयाचे कर्मचारी आहेत. एवढ्या कमी मनुष्यबळावरती एवढ्या मोठ्या मंत्रालयाचा कारभार आहे, तो 3 शिफ्टमध्ये चालतोय. या देशात राज्यात सगळे कंत्राट सिस्टीम चालू झालेली आहे. अत्यावश्यक असलेल्या सेवेमध्ये सुद्धा रुग्णालय असो किंवा मंत्रालयाचे अग्निशामक दल असेल, तिथे सुद्धा अशा प्रकारचं जर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर काम चालू असेल तर मला वाटतं की हे दुर्दैव आहे. जिथे आवश्यक आहे तिथं कायम स्वरूपामध्ये असलेली नियुक्ती करणं आणि ती त्या पदाच्या पात्रतेची असणं नियुक्ती करणं हे गरजेचं आहे. परंतु सध्या इतकं व्यस्त मंत्रिमंडळ आहे आणि सरकार इतकं व्यस्त आहे बाकीच्या राजकारणात फोडाफोडीच्या, त्यामुळे अशा कामाला त्यांना लक्ष देता येत नाही. मला वाटतं की जिथे कायदा बनतो त्या मंत्रालयामध्येच कायद्याची अवहेलना होत असेल, कायदा तोडला जात असेल, ते महाराष्ट्राचा दुर्दैव आहे. नक्की ज्या मंत्रालयात कायदा बनवला जातो, कायद्यासंदर्भात जी काही प्रशासकीय कामं केली जातात त्याच मंत्रालयामध्ये कायदा मोडला जात असेल तर ही गंभीर गोष्ट आहे, अशा पद्धतीचं मत या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत पवार यांनी व्यक्त केलं, शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन नितीन सह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.